आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराध्य. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. यशवंत पंचायत राज्य अभियानात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात 3री. पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्न सुटला. वन विभागाची जागा मिळणार महापालिकेला. आणि पहिल्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूरच्या 12 जणांची निवड. आता घडामोडी विस्तारानं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंह यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील 4 आठवड्यात निघाली पाहिजे. यानंतर 4 महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया झाली पाहिजे असे आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसारच आरक्षण ठेवून निवडणुका घ्याव्यात असेही या आदेशात म्हटले आहे. यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर 17 लाख रुपयाचं तृतीय क्रमांकाचं तर पंढरपूर पंचायत समितीनं 8 लाख रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळविलं. यशवंत पंचायत राज समिती अभियान 2023-24चे पुरस्कार जाहीर झाले. या अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेला सलग 2ऱ्या वर्षी पारितोषिक मिळाल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सोलापूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाकणी इथं 66 MLD जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे. या जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतर करण्याचा विषय गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित होता. अखेर काल राज्य सरकारनं वन विभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी सोलापूर महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. यासाठी आमदार देवेंद्र कोटे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे 8 कोटी रुपये वाचले आहेत. राज्य सरकारच्या एक जिल्हा एक नोंदणी या नव्या योजनेची सोलापूर जिल्ह्यात 1 मे पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाचे दस्तऐवज नोंदणीचे कार्यक्षेत्र आता सामायिक करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मिळकतीच्या दस्त नोंदणी कोणत्याही तालुक्यातील नोंदणी कार्यालयात करता येणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी PG खोमणे यांनी केलं आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी काल मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं झालेल्या एका कार्यक्रमात 12 कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार देऊन गौरव केला. यामध्ये सोलापूरचे तंत्रज्ञ रोशन कुमार, तिलाटी येथील ट्रॅक व्यवस्थापक सोनू कुमार, तंत्रज्ञ पोपट शिवाजी आणि वसीम शेख यांचा समावेश आहे. पार्क स्टेडियम इथं असलेल्या पार्क चौपाटीची जागा येत्या 3 महिन्यात मोकळी करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. पार्क चौपाटी येथील खाद्यपदार्थांची जागा पार्किंगसाठी मोकळी करण्यात यावी अशी नोटीस महापालिकेनं खाद्य विक्रेत्यांना दिली होती. या नोटीस विरोधात विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानं महापालिकेच्या बाजूनं निकाल दिला आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय डाक विभागानं देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये
दिनांक 1 मे पासून ज्ञानपोस्ट या नवीन सेवेची सुरुवात केली आहे। या सेवेअंतर्गत ज्ञानप्रसाराचे लेखी दस्तावेज, पुस्तके, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य माफक दरात एका डाकसेवेच्या माध्यमातून पाठविता येणार आहे। या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन सोलापूर डाकघरचे प्रवर अधीक्षकांनी केलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सृजनन्यास, पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं डिपेक्स 2025 या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरिश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला। टेस्ट बेंच फॉर मल्टी रोटर ड्रोन हा प्रकल्प इलेक्ट्रिक आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केला होता। या स्पर्धेत 350 प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं होतं। काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर उड्डाणपुलाखाली तुळजापूरहून सोलापूरला येणाऱ्या एसटी बसला आग लागली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे। 15 एप्रिलला अक्कलकोट रस्त्यावर एक बस जळून खाक झाली, तर 4-8 दिवसापूर्वी बोरामणीजवळ महापालिकेच्या सिटी बसला आग लागली होती। कोकणातील दापोली इथं 10 आणि 11 मे रोजी पहिलीच राज्य शस्त्र दांडपट्टा तथा लाठीची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे। त्यासाठी सोलापूरच्या 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। सिंहगड कॉलेजमध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून ही निवड झाली। ही स्पर्धा ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि भारतीय लाठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 गटात होणार आहे। शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी। शुभराय महाराज मठात शंकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली। उत्सव काळात विविध कार्यक्रम झाले। सोलापूर आरटीओ कार्यालयाला अक्षय तृतीयेला 697 वाहनांची नोंदणी झाली। त्यातून 1,86,32,000 रुपयांचा महसूल मिळाला। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेतर्फे आज द्वारकाधीश मंदिरात सामूहिक उपनयन संस्कार सोहळा होत आहे। तसेच रक्तदान शिबिरही होणार आहे। सिद्धेश्वर यात्रेनिमित्त झालेल्या छायाचित्रण स्पर्धेत दैनिक सकाळचे छायाचित्रकार प्रमोद हिप्परगे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, तर व्यावसायिक छायाचित्रकार प्रथम पुरस्कार राहुल गोडसे यांनी मिळविला। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांचे भरगच्च कार्यक्रम होत आहेत। आता तापमान। सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश मध्ये असं होतं। कमाल तापमान 42.2, किमान तापमान 26.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात 3री। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्न सुटला। वन विभागाची जागा मिळणार महापालिकेला। आणि पहिल्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूरच्या 12 जणांची निवड। आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला। नमस्कार।